पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या देवी सर्वभूतेषु निद्रानरूपी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तुम्ही इथे? तुम्ही झोपला नाहीत? ही माझी रूम आहे ना, मी इकडे झोपतो ना। तुम्हाला तिकडे बाहेर का झोपवते? पण मच्छर चावतात बाहेर, असं का केलं? मी झोपवलं? अहो तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला इथे झोपायचे नाही, बाहेर झोपायचे म्हणून। काही बोलतेस? मी असं का बोलीन? हा, मला बाहेर नको झोपू। हा, मी तुझ्याजवळ झोपतोय की हा, मला इथे तुझ्याजवळच राहू दे, मला बाहेर नको झोपू। असं मला तरी वाटेल का की मला तुमच्यापासून लांब जायचंय? अहो मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय। सांग ना मग। तुम्ही चिडणार नाही ना माझ्यावर? तुझा श्रेयस कधी अश्विनीवर चिडलाय का? सांग मला। नाही ना, मग काय बोलतेस? बोल, काय बोलायचं? मी तुम्हाला सांगितलं ना की मी मयूच्या कॉलेजमध्ये नाही तर शिर्के वहिनींकडे गेले होते आणि त्यांनी जे लकी ड्रॉचे पैसे दिले ना, ते लकी ड्रॉचे पैसे नव्हते तर माझ्या कामाचे पैसे होते। मी तरी काय करणार होते ना, तुम्ही मला सांगितलं की मी बाहेर जायचं नाही, तुम्ही काम करणार नाही, मयूच्या कोर्सची फी कशी भरणार होतो आपण, म्हणून मला हे सगळं करावं लागलं। पण ना आता तुम्ही पूर्वीसारखं वागा, परत कामावर जा। हे जे वागता ना असं मी तुम्हाला वागू देणार नाही, कळलं? अहो अहो मी जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं? ऐकलं। तू काळजी नको करू, मी माझं घर बांधणार, मोठं घर बांधणार, काळजी नको करूस। हो, आपलं घर होणार, सगळं काही पूर्वीसारखं होईल परत। अश्विनी पुन्हा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करेल। करणार मी सगळं। पुन्हा एकदा मला धक्का द्यायची हिम्मत कशी केलीस तू? तुला तर ना सोसायटीतून बाहेर काढला पाहिजे। अरे तू काय शिकवतोयस मला? हा, तुझी लायकी तरी आहे का रे? घरी बसलेला असतो, काम धंदा काही नाही तुला, आणि सगळ्यात जास्त सोसायटीत तर तुझा न्यूसन्स असतो। हे तू मला सांगतोयस? हालत बघितली स्वतःची? घरात लेकरं बाळ असताना दिवस दिवस दारू पिऊन पडलेला असतोस तू, आणि तू मला अक्कल शिकवतोयस? चल निघेतोन। राकेश थांब, राकेश। अरे काय करता राकेश? अरे आपल्यातच मारा आहे। समजून सांग तुझ्या मित्राला, 2 पावलं धड चालायची अक्कल नाही आला आणि मला शिकवतोय हा? अहो तुम्ही चला घरी। तू हात सोड माझा। पाहिलं कसा वागतोय स्वतःच्या बायकोशी ते?
कामधंदा सोडून बसलाय घरात पुळचटासारखा. स्वतःच्या हातून चूक झालीये ना तर घेण्या जबाबदारी. असं याच्या त्याच्यावर रोप झाडून काय करून घेणार आहेस तू? बायकोच्या जीवावर जगतो. राख्या, तोंड सांभाळून बोल. चल घरी निघ. उगाच तोंडाची वाफ करू नको. अरे पांड्या, माझ्याकडे पण वेळ नाहीये. हा चाला मला भिडायला. वहिनी, फक्त तुमच्याकडे बघून सोडतोय त्याला. घेऊन जा त्याला. डोकं ठिकाण्यावर नाही त्याचं. राख्या, वहिनी घेऊन जा. अहो चला तुम्ही इथं. आणि ए, तुमचं काय? चला, मॅच संपली. स्टेडियम खाली करा. चला. राख्या, आणि याच्या पुढे ना जरा तोंड सांभाळून बोल. आणि श्रेयसच्या वाट्याला गेलास ना, लक्षात ठेव. जाऊ दे ना यार पांड्या, त्या बेवड्याचं काय मनावर घेतो तू? जा, तू तुझं काम कर. त्याचं काही एक होणार नाही. जा, खेळ तू तुझी मॅच. जा. श्रेयस भावा, काय करून ठेवलेस तू? हळू. तुम्ही बसा इथे. काय झालं? मी पाणी आण. श्रेयस, बाळा काय झालं? मला कामावर जायचंय बाबा. काय? तुम्हाला खरंच कामावर जायचंय? हो, मला कामाला जायचंय. हे सगळं कर्ज, या चुका, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. मग आता मलाच हे सगळं करायला हवं नीट. हे कर्ज मलाच फेडायला हवं. फालतू लोक, त्यांची लायकी नाही माझ्या समोर उभी राहायची, ते माझ्याशी असं बोलतात. नाही बाबा, मला काम करावंच लागेल मला काम. बाबा, मी आत्ताच्या आत्ता ऑफिसला जातो. आत्ताच्या आत्ता. मी सुद्धा येते तुमच्या. बाबा, तू नको येऊस. बाबा, तुमच्या सुनेला सांगून ठेवा, ही जी काय गडबड झाली ना माझ्या आयुष्यात, हिच्यामुळे झाली. आता मी काहीतरी चांगलं करायला जातो तर ही नकोय मला. प्लीज हिला सांगा मध्ये नको पडूस. अश्विनी, एक मिनिट. बाबा, रिलॅक्स. पाणी. श्रेयस, गुड डिसिजन. बर, मी तुझ्यासोबत ऑफिसला आलो तर चालेल का तुला? हा, चालेल चालेल. हॅलो. हॅलो. हाँ बोल. काय नाही, क्लिनिक मध्ये आहेस का? हो, क्लिनिक मध्ये, पण खूप कामात आहे. बोल, पटकन बोल. काही नाही, मी म्हणत होतो उद्या क्लिनिक मधून निघालीस की घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ ठेव. का? अगं, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. आपण भेटूया. ठीक आहे, ते जे घर घेतलंय ते ठेवायचं की काय करायचं त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं. विद्युत, तू आता उद्या येणार आहेस ना, मग आता तेव्हाच बोलूयात ना हे सगळं, प्लीज. बरोबर, ठीक आहे, ओके. हॅलो. हां हां हां, डॉक्टर वेलणकरांकडे पूजा आहे ना? ओके, चालेल चालेल. थँक्स फॉर द इन्व्हिटेशन. थँक्यू. श्रेयस, हा बाबा. जागा छान आहे रे, आणि मोक्याच्या ठिकाणी. चल, दार उघड.
चल आत चल. लक्ष्मी लक्ष्मी के पास जानी चाहिए. हाँ बराबर. ओके. लीजिए भाभी जी. श्रेयस, फार मोठ्या धक्क्यातून सावरून स्वतः इथपर्यंत आलायस. आता नेटानं काम कर बेटा. पुढे सगळं घर तुला सांभाळायचं आहे. त्या बिचारीची खूप दमछाक होते. आता लक्ष दे, चांगलं काम कर. असा हातपाय घालून नाही चालणार बेटा. हो बाबा, मला काम करावंच लागेल आता. करावंच लागेल. आशू आशू तू कामाला नाही गेलीस? अगं हाफ डे जाणार आहे, बँकेचं काम होतं. तू कुठे निघालीस? अगं मयू येते मला घ्यायला. तिच्या मैत्रिणीकडे जायचंय. तिने ना एक काम सुचवलंय. थोडं लांब आहे, म्हणून तिची मैत्रीण असं म्हणाली की चांगले पैसे मिळतील म्हणून. आशू, तुला ना कामं मिळायला लागली आहेत ना, खरंच मस्त. पण हे घरी सांगितलंस का तू? नाही, अजून काही सांगितलं नाहीये. पण अगं सगळं ना ठीक होईल. आणि ना आज एक चांगली गोष्ट पण घडली. हे ऑफिसला गेलेत. हा, श्रेयस ऑफिसला गेलाय. मस्त. बघ, सगळं व्यवस्थित होईल. चा दिवसच चांगला आहे. सगळं छान होईल. बर, तुला कुठे सोडू का? नाही नको, मयू मला इथेच घ्यायला येते. ओके, बाय बाय. साहेब, या चहाचं बिल थकलंय. अहो, तुम्ही तर ऑफिसच नाही उघडलं. श्रेयस, शॉपिंग कॉम्प्लेक्सचं मेंटेनन्सचं बिल थकलेलं आहे आणि हे बिल तुम्हाला आजच्याच भरावं लागेल. ठीक आहे, त्या भरतोय आम्ही. साहेब, तुम्ही ऑफिस उघडलं नाही म्हणून मी फुलाची पुडी टाकणं बंद केलं. मागच्या महिन्याचे पैसे राहिलेत. आला का रे तो वाघमारे? काय वाघमारे? गर्दी? ऐ, चला बाहेर. चला चला, बरीच बिलं पेंडिंग दिसत आहेत. काय वाघमारे, तुमची तर खूप मोठी ख्याती ऐकतोय मी. खूप मोठी उडी मारली. त्या मंदिराच्या बांधकामाचं नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणे तुम्हाला. हे बघ, तुझं तू काम कर. माझ्या भानगडीत पडू नकोस. हे वाघमारे, नीड बोलायचं. राग कोणाला दाखवतो रे? फ्रॉड माणूस. मी काही फ्रॉड वगैरे केलं नाही, समजलं ना? अरे सगळ्या गावाला माहिती आहे तुझी ख्याती, म्हणून इतके दिवस पिळात लपला होतास. तोंड दाखवायची लाज वाटत असेल तुला. उठ उठ उठ, get out! अरे कशाला उरडतोयस? अरे लाखो रुपये डुबवलेस तू लोकांचे, मला गेट आउट बोलतोस? फ्रॉड आहे तू, फ्रॉड. श्रेयस, कुणाचे पैसे नाही बुडवले मी. कळलं तुला? सोड त्याला. चल. आता गुंडगिरी सुरू केली की काय? चांगलंय. तू एक काम कर, तू आहे ना हे सगळं सोड. तसंही तुला काही जमत नाही आणि तू आहे ना गुंडांच्या टोळीत सामील हो. तिथे तिथे हे सगळं चालतं. मारामारी, गुंडगिरी, फ्रॉड करणं.
अरे सोड त्याला. अरे बघा तुम्ही बघताय ना. अरे हा वेडा झालाय. वेडा वेडा? वेडा वेडा झालाय. अरे बघताय काय. अरे हा माझा जीव घेईल. अरे पकडा आला. अरे पकडा. मला मारलंस तू. मी बघतोच तुझ्यासारखा फ्रॉड माणूस इथे कसा बिझनेस करतो ते. घेऊन याला. सोड सोड. अरे सोडा त्याला. सोडा त्याला. अरे काय करताय तुम्ही. म्हाताऱ्या बाजूला. हे काय काय करू नको तू. ऐक माझा. ए दादा हात जोडतो मी तुझ्या. तू काय करतोय. म्हाताऱ्या बाजूला. बाबा 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 काय झालं बाबा. बाबा अरे बघताय काय. येण्याची लायकी दाखवूया. काढायला बाहेर. बाहेर काढला. अरे सोड. अरे अबे सोड. ही तुझी लायकी आहे वाघमारे. माझ्यावरती हात उचलतोस. चला रे. बाबा तुमचा मुलगा संपला. त्याचं करिअर संपलं बाबा. त्याचं करिअर संपलं. अगं तुझ्या ट्युशनसाठी बघायला चालले म्हणून सांगितलं. मला तर कळतच नव्हतं आईना काय सांगावं. खरंच होईल तुलाही हळूहळू सवय. काय सवय होईल. अगं खोटं बोलून बाहेर पडले ना की एवढं टेन्शन येतं ना मला. तुझ्या मैत्रिणीचं घर ऑफिसची बिल्डिंग दिसते. म्हणजे तू. सॉरी मी थाप मारले. आई तुला खरं सांगितलं असं तर तू आली असतीस का. तू पण ना मयू. प्रीटी ब्युटी. मला नाही जमणार. अगं ए थांब कुठे जातेस. एवढे घाबरू नकोस. हे बघ आतमध्ये जाऊन तरी बघूया. आज ना तिथे ओरिएंटेशन आहे. ते सगळं नीट समजावून सांगणार काय असतं कसं असतं. तुला ऐकल्यानंतर लक्षात येईल की ते काहीच वेगळं नाहीये. तू जे करत आली आहेस ना आतापर्यंत तेच आहे. आई नको एवढा विचार करू. तुझ्यामध्ये ना खूप टॅलेंट आहे. तुला ना फक्त एक चान्स मिळायला हवा. मग बघ यू विल फ्लाय. तुझ्या करिअरची सुरुवात आहे ही. करिअरची सुरुवात. चल आता आतमध्ये. हो